सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री होतील असं 4 दिवसांपूर्वी कोणी सांगितलं असतं तर त्यावर कोणीही विश्वास ठेवला नसता। पण ते आज प्रत्यक्षात घडलं। अत्यंत साधेपणाने सुनेत्रा पवारांचा शपथविधी पार पडला। अवघ्या 8 मिनिटे 50 सेकंदांमध्ये हा शपथविधी संपला देखील। मात्र या शपथविधीला कोण उपस्थित असावं यापेक्षाही कोण नव्हतं याची चर्चा जास्त रंगली। बघा। मी सुनेत्रा अजित पवार महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व ससद्विवेक बुद्धीने पार पाडेन। सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या आहेत। लोकभवनात अत्यंत साधेपणाने हा शपथविधी पार पडला। कुठलीही सजावट, फुलं आणि रोषणाई करण्यात आली नव्हती। शपथविधीसाठी सुनेत्रा पवार प्रफुल्ल पटेलांच्या शेजारच्या खुर्चीत बसल्या होत्या। राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आगमन झालं। त्यानंतर सुनेत्रा पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली। पांढरी साडी, खांद्यावर पदर असलेल्या सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। सुनेत्रा पवार शपथ घ्यायला उभ्या राहताच उपस्थितांनी अजित पवार अमर रहेच्या घोषणा दिल्या। मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व ससद्विवेक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी गांभीर्यपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन। मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब अशी उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही। सुनेत्रा पवारांनी सही केली। या दरम्यानही अजितदादा अमर रहे, एकच वादा अजितदादा, सुनेत्राताई आगे बढ़ोच्या घोषणा देण्यात आल्या। सुनेत्रा पवारांनी सही करून झाल्यावर राज्यपालांना, मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना नमस्कार केला। त्यानंतर चौघेही सभागृहातून मार्गस्थ झाले। अवघ्या 8 मिनिटे 50 सेकंदात हा शपथविधी संपला। मात्र या शपथविधीबद्दल चर्चा रंगली ती शरद पवार आणि कुटुंबियांच्या अनुपस्थितीची। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।